जेजुरी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात जिमा ही जेजुरी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची अधिकृत आणि नोंदणीकृत संघटना आज या ठिकाणी तातडीची पत्रकार परिषद घेते। या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश या ठिकाणी गेल्या 1 महिन्यापासून जिसा नावाच्या संघटनेनं वैयक्तिक उद्योगाच्या कारखान्यामध्ये जाणं, गेटवरती जाणं, तिथल्या सिक्युरिटीला, कामगारांना, उद्योजकांना, व्यवस्थापकांना काम मिळावं, काम आम्हालाच दिलं पाहिजे, अन्यथा तुमच्यासमोर आंदोलन करू, तुम्ही बेकायदेशीरपणे काम करताय, तुम्ही मनमानीपणे कारभार करताय, त्याचबरोबर तुम्ही कुठलेही नियम पाळत नाही, अशा पद्धतीचे धमकावणी देऊन तुम्ही आम्हाला काम दिलं पाहिजे, अन्यथा आम्ही आंदोलन करू, आमच्याशी गाठ आहे, अशा पद्धतीच्या धमकावण्या गेल्या 20 तारखेपासून जिसा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं आणि त्यांच्या लेटरहेडवरती जेजुरी औद्योगिक वसाहतील अनेक उद्योजकांना आलेले आहेत। आणि त्यानिमित्तानं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण ही पत्रकार परिषद घेतो आहे। मी सर्वप्रथम ह्या पत्राचा आणि त्यामध्ये उल्लेख केलेल्या बाबींचा उद्योजकांच्या वतीनं निषेध करतो। जेजुरी औद्योगिक वसाहतीतील उद्योजक आणि सर्वच उद्योग हे कायदा पाळणारे, शासनाच्या वेगवेगळ्या विभागातून मान्यता घेऊन, आवश्यक त्या मान्यता घेऊन या ठिकाणी उद्योग व्यवसाय करतायत। इथला कुठलाही उद्योग बेकायदेशीरपणे किंबहुना शासनाच्या नियमांचं उल्लंघन करणारा नाही। मात्र असं असताना देखील जिसा नावाच्या संघटनेच्या माध्यमातून पॉलिटिकल टेररिझम किंवा याला प्रायव्हेट पोलिसिंग ज्याला आपण म्हणतो की हे तुम्ही केलं आहे का नाही हे दाखवा आणि याची माहिती आम्हाला द्या, असा कुठलाही अधिकार या संघटनेला नाही। हे विचारण्याच्या पाठीमागचं कारण उद्योजकांना धमकावणं, त्यांना ब्लॅकमेलिंग करणं आणि त्यांच्याकडनं पैसे उकळणं असा हेतू याच्यामध्ये दिसतो आहे। त्यामुळं आम्ही तीव्र शब्दामध्ये याचा निषेध करतो। शासनाला, प्रशासनाला आणि संबंधित सर्वच खात्यांना या आपल्या माध्यमातून निवेदन देऊन विनंती करतो आहे की ह्या अशा प्रवृत्तीचा तात्काळ बंदोबस्त करावा। बेकायदेशीरपणे जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये वावरणाऱ्या, मग ते कुठल्याही संघटनेचे पदाधिकारी असो, कामाशिवाय जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये वावरणे, गेटवरती जाऊन सिक्युरिटीला धमकावणे, कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करणे इत्यादी प्रकारचे कृत्य तात्काळ थांबवली जावेत। कारण या ठिकाणी उद्योजक अत्यंत भयभीत आहेत, त्यांना उद्योग चालवणं अत्यंत अडचणीचं होऊन बसलेलं आहे आणि यामुळे जेजुरीमधल्या सर्वच उद्योगांवरती आणि उद्योगातून निर्माण होणाऱ्या रोजगारावरती याचे गंभीर परिणाम होऊ शकतात। त्यामुळे प्रशासनाला माझी विनंती आहे की या जिसाच्या ज्या पदाधिकारी आहेत, ज्यांनी याच्यामध्ये पत्रकं पाठवलेली आहेत, ह्या सगळ्यांवरती तात्काळ कठोरात कठोर कारवाई करावी आणि उद्योजकांना याच्यापासून न्याय मिळावा अशी विनंती मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला, पोलीस अधीक्षकांना, या ठिकाणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, राज्याचे गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र पाठवून करणार आहोत। यावरती तात्काळ कारवाई न झाल्यास आणि या लोकांचा उपद्रव उद्योजकांना आणि उद्योगाला न थांबल्यास जिमा याच्याबद्दल कठोर पावले उचलेल आणि इथं चाललेला उद्योग, इथं निर्माण होणारा रोजगार याच्यावरती या माध्यमातून गंभीर परिणाम होऊ शकतो, याची संबंधितांनी दखल घ्यावी अशी विनंती आपल्या माध्यमातून आम्ही सर्वांना करीत आहोत। काल जेजुरी MIDCमध्ये जिमा नामक एका संघटनेच्या अध्यक्षाने पत्रकार परिषद घेऊन स्थानिक भूमिपुत्रांची एक संघटना आहे त्या जिसा संघटनेवर बेछूट आरोप केले। ब्लॅकमेलिंग असू द्या, खंडणी असू द्या, असे गंभीर आरोप करून आमच्या जेजुरीकरांच्या पुढील भविष्यातील व्यवसायावर, सामाजिक जीवनावर निश्चितच या आरोपामुळे गंभीर परिणाम होतील। याच निमित्तानं संपूर्ण गावकऱ्यांच्या आणि व्यावसायिकांच्या, भूमिपुत्रांच्या भावना तीव्र झाल्या आणि स्वयंस्फूर्तीने शेकडोंच्या संख्येने त्या ठिकाणी नागरिक उपस्थित राहिले आणि जेजुरी पोलीस स्टेशनला या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा ही मागणी होती। परंतु ज्या जेजुरी MIDCमध्ये कारखानदार, कामगार आणि भूमिपुत्र यांचा समन्वय साधण्याचं काम जिसा करत असते, ह्या अध्यक्षांच्याचमुळे हम भी डुबेंगे और सनम तुमको भी लेके डुबेंगे हे कारखानदारांनी लक्षात घ्या। कारखानदारांनो, आता चिंता करू नका, स्थानिक भूमिपुत्र आता तुमच्या न्याय हक्कासाठी कुठल्याही पद्धतीचं लोकशाही मार्गाने आंदोलन करतील,
तुम्हाला न्याय मिळवून देतील, तुमच्यासाठीही लढा आम्ही भविष्यकाळात उभा करणार आहोत. चिंता करू नका. एका व्यक्तीच्या आडमुठे भूमिकामुळे कारखानदार आपण स्वतः अडचणीत येताल. आम्ही तुमच्या बरोबरच आहोत, आम्ही कामगारांच्या बरोबर आहोत. या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा. जर गुन्हा दाखल झाला नाही तर निश्चितच पुढील काळात या पुरंदर तालुका लोकप्रतिनिधी विजय बापू शिवतरे, उद्योगमंत्री असतील, कामगार आयुक्त असतील, तत्सम विभागाची पाठपुरावा केला जाईल. आणि या रामदास कुट्टे नामक व्यक्तीवर ज्यांनी आमची बदनामी केली, आमची मानहानी केली, भविष्य काळात आम्हाला उद्योग व्यवसाय करत असताना संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा हीच मागणी आमची प्रामुख्याने राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.